जन्माष्टमीच्या निमित्तानं 8 आकडा आणि श्रीकृष्णाचा काय विशेषत्व आहे ते आपण पाहणार आहोत. प्रभू रामचंद्र हे नवमीला जन्माला आले म्हणून आपण रामनवमी साजरी करतो. तर भगवान श्रीकृष्ण हे कृष्ण जन्माष्टमीला जन्माला आले म्हणून आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो. आता अष्टमी याचा अर्थ जर बघितला तर अष्टम म्हणजे 8 असा त्याचा अर्थ आहे, म्हणजे अष्टमी तिथी आहे. जर आपण नीट बघितलं तर या अष्टमीचा आणि श्रीकृष्णाचा जीवनाचा आणि त्या संदर्भातल्या घटनांचा जर आपण संदर्भ लावला तर आपल्या लक्षात असं येतं की 8 आणि कृष्णाचा खूप मोठा संबंध आहे. जसं की कृष्णाला कृष्णवर्णी आपण म्हणतो, म्हणजे काळा श्रीकृष्ण आहे. एखाद्या काळ्या व्यक्तीला आपण श्रीकृष्णवर्णी म्हणतो किंवा कृष्णकृत्य केलं असं म्हणतो. म्हणजे हा काळा अंक जो आहे तो अर्थातच अष्टमी म्हणजे 8 हा अंक श्री शनीशी संबंधित आहे. म्हणजे शनी महाराज ह्या 8 अंकाचं प्रतिनिधित्व जर करतात तर श्री शनी महाराजांचा रंग हा देखील आपण काळाच मानला जातो आणि त्यामुळं काळ्या रंगाचा हा शनी महाराजांचा रंग भगवान श्रीकृष्णाला सुद्धा आपण कृष्णवर्णी किंवा काळा कृष्ण किंवा काळा पांडुरंग म्हणतो. आता ह्या 8 आकड्याचा जर आपण नीट संबंध बघितला तर जर दशावतार बघितले तर दशावतारामध्ये भगवान विष्णूचा 8वा अवतार कोणता आहे तर तो भगवान श्रीकृष्ण आहे. भगवान श्रीकृष्णाने जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येक वेळेस त्याच्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्या प्रत्येक घटनांचा आणि 8 अंकाचा ताळमेळ आपल्याला निश्चित पाहायला मिळतो. तुम्ही नीट अभ्यास करा. म्हणजे वासुदेव आणि देवकी यांना बंदिवासामध्ये ठेवलं होतं आणि ती आकाशवाणी झाली आणि कंस त्या मुलांना मारत सुटला, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या आधीची जवळजवळ 7 भावंड कंसाने मारली आणि देवकी वासुदेवाला हा जो मुलगा झाला तो 8वा होता. आता इंग्रजी कॅलेंडरचा जर विचार केला तर तुम्ही बघा आता महिना कुठला चालू आहे, ऑगस्ट चालू आहे. म्हणजे बहुतांशी ऑगस्ट महिन्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी येते आणि ग्रेगेरियन कॅलेंडर म्हणजे इंग्रजी कॅलेंडरचा जर विचार केला तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट हा 8वाच महिना आहे. श्रीकृष्ण भगवंताच्या 8 प्रमुख लीला प्रसिद्ध आहे. तर भगवान श्रीकृष्णाला 8 पत्नी होत्या. रुक्मिणी, जांबवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्यभद्रा आणि लक्ष्मणा या 8 पत्नी होत्या. याशिवाय नरकासुराच्या बंदिवासातनं 16 सहस्त्र म्हणजे 16,100 स्त्रियांना त्यांनी बाहेर काढलं. म्हणजे 16,100चं जर बेरीज केली तर 6 आणि 1 7 आणि 1 8 अर्थात 8 अंक इथे पण लागला. अर्थात त्याने ह्या सर्व स्त्रियांना स्वतःच्या पत्नीचा दर्जा दिला होता आणि या 16,100 यांचा 1 अंक काढला तरी तो 8च येतो. आता भगवान श्रीकृष्ण म्हटलं की राधा राणी आली आणि राधा ही त्यांची बालपणीची प्रेयसी होती, त्यांच्यापेक्षा वयाने मोठी होती. हिचा जन्म सुद्धा अष्टमीचा आहे. अर्थात राधा यांच्या या अष्टमीच्या होत्या आणि त्यांच्या प्रमुख 8 गोपिका होत्या. म्हणजे श्रीकृष्णाच्या 8 प्रिय अष्टसखी किंवा राधेच्या अष्टसखी होत्या त्या पण 8च होत्या. जसं की ललिता, वखा, सित्रा, इंदुलेखा, कंपकलाटी, रागदेवी, सुदेवी, तुगविद्य अशा ह्या 8 प्रमुख सख्या होत्या. भगवान श्रीकृष्णांना आहे ना जन्माष्टमीच्या दरम्यान अष्टभोग अर्पण करण्यात येतात. श्रीकृष्णाचं संपूर्ण जीवन हे 8 रसांनी भरलेलं होतं आणि हेच अष्टरस पुढं कलेमध्ये वापरले गेले. आपण त्याला कला म्हणूयात. म्हणजे ते कलामध्ये त्याच्यामध्ये ज्या अष्टरसांमध्ये आपण म्हणूयात की प्रेम आहे, विनोद आहे, दुःख आहे, राग आहे, धैर्य आहे, भय आहे, आश्चर्य आहे, असे ते 8 लीला आहेत आणि आपण यालाच कृष्ण लीला असं म्हणतो. एक लीला म्हणजे एक मला सांगायचं राहून गेलं, मला तर आठवे ना. अर्थात यालाच आपण कृष्ण लीला असं म्हणतो. आधुनिक इतिहासकार म्हणजे आता इतिहासकारांनी जेव्हा श्रीकृष्ण कधी जन्मावरती पृथ्वीवरती अवतरला ह्याचा हिशोब काढला तर त्यांनी असं सांगितलं की पृथ्वीवरती 125 वर्ष जगले. तर 125 म्हणजे 5 आणि 2 6 7 आणि 1 8 म्हणजे 125 वर्ष म्हटलं तर आपण 8च तो अंक येतोय. आता भगवान श्रीकृष्णाने योगीराज असं सुद्धा म्हटलं जातं. तो योगाचा उद्गाता आहे असं म्हटलं जातं आणि योगाला पण अष्टांग योग असं म्हटलं जातं. म्हणजे योगाला पण 8च अंग आहेत. भगवान श्रीकृष्णांना किंवा कोणत्याही देवतेला आपण जेव्हा नमस्कार करतो तो शिर साष्टांग करतो. म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत जी आपली 8 अंग आहेत, 8 गट आहेत ते पूर्णपणे झोकून देऊन जमिनीवरती आपण पोट टेकून, डोकं टेकून, हात पुढे करून, नाक घासून जो नमस्कार करतो तो साष्टांग नमस्कार, शिरसाष्टांग नमस्कार तुम्हाला माहिती असेल.
आणि जरूर करा तुम्ही शिरसाष्टांग नमस्कार. हा एक प्रकारचा योगच आहे. साष्टांग दंडवतही कोणी म्हणतं, याला साष्टांग नमस्कारही म्हणतं. आता कुरुक्षेत्राचं जे युद्ध चाललं होतं, म्हणजे झालं, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांचं वय किती होतं माहितीये का? 89 वर्ष होतं असं म्हणतात. आता 89ची जर बेरीज केली तर 8 8 16 आणि 1 17, म्हणजे 7 आणि 1 8, पुन्हा ती बेरीज ही 8च येते. म्हणजे एकंदरीतच 8 अंकाचा आणि भगवान श्रीकृष्णांचा हा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. संकलित माहिती आहे सगळी. त्यामुळे तुम्हाला कसं वाटतं ते मला सुदृढ कमेंटद्वारे निश्चित आपण चर्चा करूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.